चंडिका माते की जय, कालिका माते की जय, महिषासुरमर्दिनी माते की जय। नमस्कार। आज आपण ज्या देवस्थानाला भेट देणार आहोत ते देवस्थान आहे जुचंद्र गावची कुलस्वामिनी श्री चंडिका माता। आपल्या महाराष्ट्रात भक्तीची आणि भक्तांची फार मोठी परंपरा आहे। त्याच परंपरेतील भक्तांचे श्रद्धास्थान असलेली जुचंद्र येथील श्री चंडिका माता। आदि माया आदि शक्ती तू जुचंद्र वासिनी, तूच अनंत अवतार घेऊनी भक्ता प्रतिरक्षित असे। श्री चंडिका मातेचे मंदिर म्हणजे एक आल्हाददायक स्थळ आहे। जुचंद्र गावच्या निसर्गरम्य परिसरात निसर्गाचा आणि दैवी शक्तीचा चमत्कार असलेले श्री चंडिका देवीचे मंदिर आणि या मंदिराचे प्रचंड शिळाखंड एकमेकावर रचले गेल्याचे पाहून आश्चर्य तर होतेच, पण प्रत्येक पाषाण वेगळा, प्रत्येक छोटा दगड वेगळा, पण मंदिर मात्र एक, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे। हिरव्यागार टेकडीच्या माथ्यावर अथांग सागराकडे निरखून पाहत उभे असलेले श्री चंडिका मातेचे मंदिर वादळ वाऱ्यात, मुसळधार पावसात हे दगड कोसळत कसे नाहीत, वर्षानुवर्षे ते ध्रुवाप्रमाणे अढळ कसे आहेत, या कल्पनेनेच मती गुंग होऊन जाते। गिरीशिखरावरून दिसणारे सभोवारचे मनमोहक नेत्रसुखद निसर्ग सौंदर्य आणि आईच्या मायेने गोंजरणारा व झुळझुळ वाहणारा रेशमी वारा मनात एक प्रकारचे मांगल्य निर्माण करतो। मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच विस्तीर्ण अशी पसरलेली वडाची झाडे पाहिली की मन थक्क होऊन जाते। गेली कित्येक शतके ही वडाची झाडे या मंदिराच्या इतिहासाची साक्ष देत उभी आहेत। मंदिराच्या 199 पायऱ्या चढून भक्त जेव्हा सभामंडपाच्या दिशेने येतात तेव्हा पायऱ्यांच्या डाव्या बाजूला आपल्याला पुरातन अशी दीपमाळ नजरेस पडते। या दीपमाळेसोबत बांधण्यात आलेली ही 2 तुळशी वृंदावने दीपमाळेची शोभा आणखीनच वाढवतात। एखाद्या दीपमाळेसमोर 2 तुळशी वृंदावने असणे असे दृश्य आपल्याला क्वचितच पाहायला मिळते।
ही आहे आदिमाया आदिशक्ती चंडिका मातेचे वाहन असलेल्या वाघाची गुहा. याच गुहेत मातेचा वाघ विश्रांती घेत असे. मातेच्या वाघाविषयी पुरातन अशी दंतकथा आहे. पूर्वी गावावर काही संकट येणार असेल, काही अघटित घडणार असेल, तर मातेचा वाघ डोंगराच्या उंच कडावर उभा राहून जोर जोराने डरकाळी फोडून गावकऱ्यांना येणाऱ्या संकटाची जाणीव करून देत असे. काळानुसार मातेचा वाघ इथून अदृश्य झाला, पण मातेच्या वाघाची ही गुहा आजही आपल्याला मंदिराच्या परिसरातील गडावर सुस्थितीत पाहायला मिळते. मातेच्या मंदिराच्या निर्मितीबाबत पांडवकाळीन एक कथा आहे. पांडव कौरवांसोबत द्यूतात हरल्यानंतर ते काही काळ अज्ञातवासात होते. अज्ञातवासात असताना आपण कोणालाही दिसता कामा नये म्हणून पांडव नेहमीच घनदाट अरण्याचा आश्रय घेत असत. ज्या ज्या घनदाट अरण्यात पांडव आश्रित राहायचे तेथील डोंगरातील खडकाळ भाग कोरून ते आपल्या निवासस्थानासाठी गुहा करत असत. अशाच प्रकारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे, डोंगर पोखरायचे, कंदमुळे खायची. देवादिकांच्या पाषाणरूपी मूर्ती तयार करायच्या असा पांडवांचा दिनक्रम असायचा. अशाच प्रकारे पांडव अज्ञातवासाच्या टप्प्यात असताना जुचंद्र गावच्या पूर्वेकडील जंगलात वास्तव्य केले. त्याच वास्तव्याच्या वेळी पांडवांनी डोंगरावर देवालय निर्माण केले. आणि त्या देवालयात श्री कालिका माता, श्री चंडिका माता, श्री महिषासुर मर्दिनी माता या 3 देवींची स्थापना त्याच कालखंडात पांडवांनी केली असे पूर्वजांचे म्हणणे आहे. अज्ञातवासाच्या वेळी पांडवांनी 3ही देवींच्या प्रतिमांची स्थापना केली. त्याच कालखंडात देवींच्या स्नानासाठी पांडवांनी कोरलेला छोटासा तलाव आजही आपल्याला मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे देवी स्नानासाठी या तलावात उतरण्याआधी आपली आयुधे तलावाच्या शेजारी असलेल्या दगडावर काढून ठेवत असत अशी दंतकथा आहे. त्याच आयुधापैकी एक आयुध धनुष्यबाण आजही आपल्याला त्याच दगडावर झाडाच्या मुळात प्रकट झालेले दिसते. मातेचे दर्शन घेतल्यानंतर मातेच्या स्नानासाठी पांडवांनी तयार केलेल्या तलावाला एकदा तरी नक्कीच भेट द्या. श्री चंडिका माता देवस्थानाच्या निर्मितीबाबत एक पुरातन दंतकथा आहे. फार वर्षापूर्वी गावातील एका भाविकाला मातेने स्वप्नात दृष्टांत दिला. स्वप्नात त्या भाविकाला 3 देवींचे आणि श्री गजाननाचे दिव्य स्वरूप दिसले. शिवाय देवीने त्या भाविकाला स्वप्नात सांगितले की माझी 3ही रूपे असलेली प्रतिमा चंडिका, कालिका आणि महिषासुर मर्दिनी गावच्या पूर्वेला जो घनदाट डोंगर आहे त्या डोंगरातील एका गुहेत आहेत. जंगल घनदाट असले, त्यात हिंस्त्र पशु जरी असले तरीही तू आमचा शोध घे. तुझे रक्षण करण्यासाठी आमचा गण व वाघ आहेतच. या देवीने दिलेल्या दृष्टांताची सर्व हकीकत त्या भाविकाने गावकऱ्यांना येऊन सांगितली.
आणि त्या भाविकाच्या स्वप्नातील दृष्टांताला देवी आज्ञा समजून गावकऱ्यांनी देवीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या घनदाट अरण्यातून वाट काढत काढत सगळे गावकरी गुहा असलेल्या ठिकाणाच्या पायथ्याशी येऊन पोचले. पण पुढील मार्ग हा बिकट होता. त्या उंच दगडाच्या कडावरून कुणालाही गुहेपर्यंत जाता येत नव्हते. मग मात्र गावकऱ्यांनी युक्तीचा वापर करून जंगलातील झाडांच्या मोठमोठ्या फांद्या कापल्या व त्या फांद्यांच्या सालींचा उपयोग करून त्यापासून भली मोठी शिडी तयार केली. आणि हर हर महादेव अशा गर्जना करत त्या शिडीवरून गुहेपाशी पोहोचले. तो काय आश्चर्य! स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे उघड्या गुहेत मूर्ती सापडल्या. त्या मूर्ती म्हणजेच श्री चंडिका माता, श्री कालिका माता, श्री महिषासूर मर्दिनी माता व श्री गणेश. पांडव निर्मित देवीच्या मूर्ती प्रारंभी एका मोठ्या दगडावर आरूढ होत्या. मग मात्र गावकऱ्यांनी दगडाचा तो ओबडधोबड भाग घणानी फोडून दगड व चुना यांचे छोटेसे सिंहासन बनवले आणि देवीच्या प्रतिष्ठापनेचा दिवस ठरवून मोठ्या उत्साहात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरातील सभामंडपात आल्यावर आपल्याला वेगळाच आनंद होतो. पायऱ्या चढून वर आल्यावर क्षणभर आपण येथे उभे राहिलो तर थकवा कधी नष्ट होतो हे कळतच नाही. पश्चिमेकडे पाहताच अथांग असा अरबी समुद्र, शेती, मिठागरे हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतेच. पण रमणीय व सुंदर अशा ठिकाणी आल्यावर जणू काही वायू देवता भक्तांच्या चढण्याचे श्रम आपल्या आल्हाददायक वाऱ्याच्या स्पर्शाने नाहीसे करते की काय असेच जाणवते. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी आदिमाया आदिशक्तीचा सतत वास असलेल्या मंदिरात श्री कालिका माता, श्री चंडिका माता, श्री महिषासूर मर्दिनी माता व श्री गणेश यांच्या पूर्वाभिमुख पाषाणरूपी मूर्ती आहेत. त्याचप्रमाणे देवीचे रक्षक असलेले वाघ व सिंहाच्या 2 लाकडी प्रतिमाही आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मंदिरात आणखी एक न ओळखता येणारी लहान मूर्ती आहे. बहुधा ती देवीच्या रक्षक गणाची किंवा द्वारपालाची असावी. पण मातेचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक याही मूर्तीचे दर्शन तितक्याच भक्तिभावाने घेतात. मातेचे दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात काही क्षण डोळे बंद करून ध्यान केल्यावर मातेच्या अस्तित्वाची जाणीव इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला होत असते. आदिमाया आदिशक्तीला श्री चंडिका हे नाव कसे पडले याविषयी पुराणामध्ये एक आख्यायिका आहे. पुराणामध्ये
शुंभ व निशुंभ नावाचे दोन दैत्य होते. चंड व मुंड हे शुंभासुराचे सेनापती होते. या दोघांनी मिळून इंद्राचे राज्य हरण केले व सर्व देवतांना पळता भुई करून सोडले. तेव्हा इंद्र व सर्व देवदेवता हिमालय पर्वतावर गेले. तिथे जाऊन त्यांनी अपराजिता देवीची प्रार्थना केली. देवीच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवाधिदेव महादेव व जगतजननी पार्वती माता प्रकट झाली. देवांची प्रार्थना ऐकून जगतजननी पार्वती मातेच्या शरीरातून शिवा व अंबिका अशा दोन देवी उत्पन्न झाल्या. अंबिका ही पार्वती मातेच्या बाह्य शरीर कोशापासून उत्पन्न झाली. त्यामुळे तिला कौशिकी असे नाव पडले. चंड व मुंड या दोन्ही सेनापतींची दृष्टी कौशिकीवर पडली. हिमालय पर्वताला प्रकाशित करणारी स्त्री पाहिल्याचे वृत्त चंड व मुंड या दोन्ही सेनापतींनी शुंभासुराच्या कानावर घातली. शुंभासुराने तत्काळ कौशिकीकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पण पार्वती स्वरूप कौशिकीने एक अट घातली. जो कुणी मला रणांगणात जिंकेल त्याच्याशीच मी विवाह करेन. तेव्हा संतापलेल्या शुंभासुराने आपले दोन्ही सेनापती चंड व मुंड या दोघांना रणांगणात कौशिकीशी लढावयास पाठवले. त्याच वेळी कौशिकीने आपले विक्राळ रूप धारण करून त्या दोघांनाही ठार केले. मातेने चंड दैत्याचा वध केल्यामुळे पुढे त्रिलोकात मातेला चंडिका या नावाने ओळखले जाऊ लागले. आदिमाया आदिशक्तीला कालिका हे नाव कसे प्रचलित झाले याविषयी पुराणामध्ये एक आख्यायिका आहे. पुराणामध्ये मधुकैटभ नावाचे दोन महापराक्रमी दैत्य होते. त्यांना आपल्या अफाट शक्तीचा गर्व होता. ते आपल्या अफाट शक्तीच्या बळावर देवतुल्य लोकांना ऋषी मुनींना त्रास देत असत. हे सगळं असह्य झाल्यामुळे सर्व देव व ऋषीमुनी श्री विष्णू देवांकडे गेले आणि श्री विष्णू देवांच्या डोळ्यात दिसणाऱ्या योग निद्रेला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. देव व ऋषीमुनींच्या त्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन विष्णू देवांच्या डोळ्यातून महाकाली प्रकट झाली. महाकाली म्हणजेच कालिका. तिच्या हातात तलवार, शूल, गदा, शंख, चक्र अशी नाना तऱ्हेची शस्त्रे होती. कालिकेचे मधुकैटभ या दोन्ही राक्षसांबरोबर घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात कालिकेने मधुकैटभ या दोन्ही दैत्यांचा वध केला. मातेने मधुकैटभ या दोन्ही दैत्यांचा समूळ नाश केला. म्हणून पुढे त्रिलोकात मातेला कालिका या नावाने ओळखले जाऊ लागले. आदिमाया आदिशक्तीला महिषासुर मर्दिनी
हे नाव कसे प्रचलित झाले याविषयी पुराणामध्ये एक आख्यायिका अशी आहे. पुराणामध्ये महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचे शरीर रेड्यासारखे दणकट होते. तो बलाढ्य राक्षस देवादिकांना, ऋषी मुनींना त्रास देऊ लागला. त्याच्या त्या त्रासाला कंटाळून महिषासूर दैत्याचा वध करण्यासाठी सर्व देवदेवता आणि ऋषी मुनींनी प्रार्थना केली. त्यांच्या त्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन एक दिव्य तेज प्रकट झाले व त्या तेजातून एक देवी प्रकट झाली. तिच्या हातात अनेक प्रकारची शस्त्रे होती. देवीचे ते विक्राळ रूप पाहताच महिषासूर राक्षसाचा सेनापती चिक्षूर हा देवीवर चाल करून आला. पण देवीने त्या चिक्षुराला एका क्षणात त्रिशूलाचा प्रहार करून ठार केले. आपला महापराक्रमी वीर देवीने ठार केल्याचे पाहून महिषासूर रागाने चवताळला. कपट नीतीचा मार्ग स्वीकारून महिषासूर राक्षसाने रेड्याचे रूप धारण केले व देवीच्या अंगावर चाल करून धावला. अंगावर धावून आलेल्या रेड्यारूपी महिषासूर दैत्याला पाहून देवीने त्याच्या मानेभोवती फास टाकला. व अतिचपळाईने महिषासुराचे केस धरून त्याला आपल्या पायाखाली दाबून धरले व त्रिशूळाचा अत्यंत जोरदार प्रहार त्याच्या छातीवर केला. महिषासूर राक्षस आपले महिरूप टाकून मानव रूप घेत असतानाच मातेने त्याचा वध केला. म्हणून पुढे मातेला महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखले जाऊ लागले. देवालय म्हटले म्हणजे दीपमाळ ही आलीच. त्याचप्रमाणे मंदिर परिसरातील ही पूर्वेकडील दीपमाळ. महाराष्ट्र मंदिर संस्कृतीमध्ये दीपमाळेला अनन्यसाधारण महत्व आहे. दगडांचा किंवा विटांच्या आकाराचा निमुळता होत जाणारा स्तंभ आणि त्या स्तंभावर दगडी हात बसून त्यावर दिव्यांची रोषणाई केली जाते. उत्सवाच्या वेळी या दीपमाळेवर दिव्यांची रोषणाई केली जाते. त्यावेळी हे दृश्य अगदी मनमोहक दिसते. श्री चंडिका माता मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे श्री कालिका माता, श्री चंडिका माता, श्री महिषासूर मर्दिनी माता अशी असुरी मर्दनासाठी रणांगणात रुद्र अवतार धारण केलेली तीनही रूपे महाराष्ट्रात फक्त पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात जुचंद्र गिरी शिखरावरच पाहावयास मिळतात. त्यामुळेच महाराष्ट्रात हे देवस्थान आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. म्हणूनच भक्तांची पाऊले मंदिराच्या दिशेने वळली जातात आणि नकळत गिरी शिखराच्या दिशेने हात जोडले जातात.
आपण ज्या ठिकाणी आता बसलो आहोत तो आहे आदिमाया आदिशक्ती श्री चंडिका मातेचा पालखी चौथरा. चैत्र कृष्ण संकष्टी चतुर्थीला मातेचा पालखी सोहळा असतो. या पालखी सोहळ्याच्या दिवशी मातेची पालखी याच चौथऱ्यावर फुलामाळांनी सजवून त्या पालखीत मातेचे चांदीचे मुखकमळ व चरण पादुका विराजमान करून टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत मातेची पालखी भाविक भक्तांच्या दर्शनासाठी गावागावात फिरवली जाते. मातेचा यात्रोत्सव 3 दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी अभिषेकाने मातेच्या यात्रेची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी मातेचा पालखी सोहळा असतो. असं म्हटलं जातं की एरवी भक्त मातेच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात, पण पालखीचा तो एक दिवस असा असतो की आदिमाया आदिशक्ती श्री चंडिका माता, श्री कालिका माता, श्री महिषासूर मर्दिनी माता या तीनही देवी भाविक भक्तांच्या भेटीसाठी पालखीत बसून त्यांच्या दरवाजापर्यंत येतात. हा सोहळा म्हणजेच स्वर्गीय सुखाचा अनुभव आणि ब्रह्मानंदाची प्रचितीच म्हणावी लागेल. चैत्र कृष्ण संकष्टी चतुर्थीला मातेचा पालखी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत असतो. त्याचप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदेला मातेचा नवरात्र उत्सव अयोध्या निवासी श्री रामभक्त पुरुषोत्तम महाराज यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी साजरा केला जातो. जय जय चंडिके देवी, तव सद्गुण वखाणु में केवी. मातेचे मंदिर पहाटे 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुले असते. तसेच पहाटे 5 वाजता मातेला जन्म दूध अभिषेक करून स्नान घातले जाते. त्यानंतर मातेला भरजरी साड्यांचा रत्नजडित शृंगार चढवला जातो व सोन्या चांदीच्या दागिन्यात मातेचे चांदीचे मुखवटे, पाटली हार, मणी मंगळसूत्र, कानातले कुंडल आणि सुवर्ण मुकुट चढवून मातेची पहाटेची पंचारती केली जाते. ब्रह्मांडाची त्याचप्रमाणे नवमीला होम हवन व महाप्रसादाचा भंडारा दिला जातो. तसेच श्री चंडिका देवी न्यासातर्फे 24 तास विनामूल्य चहा पाण्याची सेवा केली जाते. अनन्य भावे दुर्गे. प्रतिवर्षी फक्त 101 रुपयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. आधारे देव कर्म करीती. त्याचप्रमाणे श्री चंडिका देवी न्यासातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित केले जाते आणि प्रतिवर्षी दिनदर्शिका प्रकाशन सोहळाही संपन्न होत असतो. त्यानंतर भाविक भक्तांना मातेच्या दर्शनासाठी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. प्रतिदिनी सकाळ संध्याकाळ मातेची आरती होत असते. चंडिके
त्याचप्रमाणे प्रतिमाह पौर्णिमेला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मातेच्या मंदिरात महाप्रसादाचा भंडारा दिला जातो. त्याचप्रमाणे मंगळवार हा आदिशक्तीचा महत्वाचा वार मानला जातो. त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता सामुदायिक आरती सोहळा मातेच्या मंदिरात संपन्न होत असतो. कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा, अपार कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा, जगदंबा दाखवी मार्ग मुक्तीचा नवरस भक्तीचा, सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका, सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका, मासोळी डोंगर कुशीत बसली कुलस्वामिनी अंबिका.
विसावा आई माऊली चंडिका. बसविली पांडवे गिरी शिखरी आदिमाया आदिशक्ती. ब्रह्मांड योगिनी सत्व त्रिगुणी अवतारी म्हणून कीर्ती. चंडमुंड दैत्याना बधुनी जाहली रणचंडिका. मधुकैटभ असुरांना धाडी यमसदनी कालिका. जगता उद्धरण्या होई रणरागिणी अपराजिता. रणरागिणी अपराजिता. मासोळी डोंगर कुशीत वसली कुलस्वामिनी अंबिका. आई चंडिका आई चंडिका तू चंद्रगावी उभी ठाकली आई माऊली चंडिका. जागर लक्षदीप माळानी उजळे आईचा डोंगर. चैत्राची तृतीयान संकष्टीला भरतो मेळा. सोहळा पालखीचा भरवीती भक्त होऊनी गोळा. दुम दुम तो ह्या चराचरी दुम दुम तो ह्या चराचरी चंडिका आईचा डंका. चंडिका आईचा डंका. मासोळी डोंगर कुशीत बसली कुलस्वामिनी अंबिका. आई चंडिका तू चंद्रगावावरी कृपेची धरी सावली चंडिका. अपार कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा. जगदंबा दाखवी मार्ग मुक्तीचा नवरस भक्तीचा. सवे गणपती महिषासुरमर्दिनी शोभते कालिका. मासोळी डोंगर कुशीत बसली कुलस्वामिनी अंबिका. आई चंडिका तू चंद्रगावा तुझा विसावा आई माऊली चंडिका. राजराजेश्वरी कुलवागीश्वरी वज्रेश्वरी सिद्धेश्वरी विद्या विद्येश्वरी माता शाकंभरी
काली माहेश्वरी दुर्गा परमेश्वरी